नमस्कार. साहेब. आपलं नाव? दुर्गा गजानन कावरखे. आपण कुठून आलात? मी गोरेगावहून आलेली आहे. तालुका शेनगाव, जिल्हा हिंगोली इथून आलेली आहे. आपला व्यवसाय काय आहे? शेतात काम करते मी. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 26/1/2013 मध्ये घेतलेली आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? आपल्या हिंदू धर्मात जे जे होत ते सण करणे, देवाला जाणे, आणखीन दुर्गा देवीची आरती करणे, नवरात्रात 9 दिवस पूजा करणे, 9 दिवस उपवास धरणे, नंतर शंकराचे तरी सोमवार करणे, एकादशी करणे, चतुर्थी करणे, हे सगळे मी उपवास करत होती. त्याच्यानंतर सातारकर बाबाचा गुरुमंत्र घेतला होता. वयाच्या 12व्या वर्षी मी गुरुमंत्र घेतला होता. जसं तुम्ही सांगत आहात की अगदी वयाच्या 12व्या वर्षापासून आपण भक्तीमध्ये होतात, तर मला हे विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे गेलात? माझ्या भावानं ज्ञानगंगा पुस्तक वाचलेलं होतं. त्याच्यामुळं ते म्हणला की बाई, तुझ्या मुलीला इतर देवी देवताची तू भक्ती करते म्हणून तुझ्या मुलीला लाभ होणार नाही, तर पूर्ण परमात्मा संत रामपालजी महाराजच काटू शकतात तुझ्या मुलीचे. हे जसं तुम्ही सांगत आहात की आपले जे बंधू आहेत त्यांनी सर्वप्रथम संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल आपल्याला माहिती दिली आणि आपल्या ज्या मुलीला जो काही त्रास होता, त्यांना जो काही बोलायचा प्रॉब्लेम होता, त्यांना बोलता येत नव्हतं आणि ह्या चिंतेमुळे आपण व्यथित होतात, दुःखी होतात आणि तिला बरं वाटावा म्हणून आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. तर मला हे विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या नामदीक्षेत आलात त्यानंतर आपल्याला त्यातून काही समाधान मिळालं का? हो, संत रामपालजी महाराजाच्या माझ्या मुलीला मी केम हॉस्पिटलला गेली, हिंदुजाला गेली, जयला गेली, त्याच्यानंतर अलिअर्जंगला गेली, तर माझ्या मुलीला काहीच फरक पडला नव्हता. मुलीचं वय 18 वर्ष होऊन गेले होते. त्याच्यामुळं खूप मी चिंतित होती. मला काहीच समाधान नव्हतं वाटत. मला तर वाटत आहे वारंवार की माझी मुलगी कधी बोलणार. मी ह्या चिंतेत होती. पण परमात्मानं मी नामदीक्षा घेतल्याच्यानंतर भगतजीनं नामदीक्षा घेतली की 4 महिन्याच्या नंतर भगतजीनं आम्हाला नेलं. तर त्वदर्शी संत रामपालजी महाराज म्हणले की बेटा, तुझी मुलगी ठीक होईल. तरच मग भगतजीनं आम्हाला 1 महिन्याच्या पुढं संत रामपालजी महाराजाची दीक्षा दिली. माझ्या मुलीला खूप सुंदर माझी मुलगी आहे. तिला छान मुलगी पण झाली. त्याच्यानंतर खूप परमात्मानं माझ्यावर दया केली. त्याच्यानंतर करोना काळात मुलीला दिवस होते, मग ती प्रेग्नेंट राहिली. तिला खूप एवढं मात्र तिला बीपीचा बी प्रॉब्लेम झाला, तिला शुगरचा बी झाला. पण आम्हाला संत रामपालजी महाराजाची साथ असल्यामुळं आम्हाला काहीच नाही वाटले की संत रामपालजी महाराज आमच्या पाठी येतं. म्हणून मी कोणाची विचार न करता मी ठाम मताने निर्णय घेतला की आज संत रामपालजी महाराज आपल्या पाठीशी येतं, तरच संत रामपालजी महाराज आपला उद्धार करू शकतात. आपल्याला काही डगमगवायची काम नाही आहे. जसं आता आपण उल्लेख करत आहात की संत रामपालजी महाराजांकडून आपण नामदीक्षा घेतली कारण ह्याच कारणामुळे की आपल्या मुलीला बोलता यावं. तर दर्शक हे जाणू इच्छित आहेत की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला जे हवं होतं, जे काही कष्ट होतं, जी काही चिंता होती मुलीच्या बोलण्याची, ती दूर झाली का? हो, पूर्ण दूर झाली. मला पूर्ण शांती पण मनाला भेटली की माझी मुलगी मला बोलली की खूपच चांगलं वाटलं. की मी इतर मुलींना पाहायची की माझ्या मनात दुःखच होतं की माझी मुलगी कधी बोलणार, कधी माझ्या मुलीचं समजा की माझी मुलगी मला वाटलं जाय की तिचं पण आपल्यासारखा संसार उभा राहा. तिचं बी परमात्मा खूप केलं, तिचा पण संसार उभा केला. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपली जी मुलगी ती बोलू शकत नव्हती, परंतु संत रामपालजी महाराजांकडून गुरुमंत्र घेतल्यानंतर ती आता बोलत आहेत. तर ह्या गोष्टीला आजच्या घडीला आज 2023 चालू आहे, तर किती वर्ष लोटले आहेत आणि आजच्या कंडिशनला आपल्या मुलीची अवस्था कशी आहे? चांगले आहे सर. ती तिच्या आनंदात संसारात सुखी आहे. तिच्या मुलीला पण खूप छान समजते. मला त्याची चिंता काहीच नाही. संत रामपालजी महाराजावर मी सोडून दिलेला आहे.
माझ्या मुलीला आणि त्या छोट्या मुलीला पण नामदीक्षा दिलेली आहे. ती सगळं तिचं करू शकते, तिला ऐकायला पण येते, दुसऱ्या मजल्यावर पण ती ऐकू शकते. तिची एवढं चांगलं झालेलं आहे सर, खूप चांगलं झालं तिचं, की संत रामपालजी महाराजाच्याच दयेनं तिला सगळं हे झालं. खूप दवाखाने केले, हे केलं, पण काहीही फरक नव्हता. देवी देवताची भक्ती बी केली, पण काही पण फरक नव्हता. तर संत रामपालजी महाराजाच्या याच्यात आल्याच्यानं तिचं मात्र ती बोलू शकते, ऐकू शकते, तिचं ती सर्व कामं करू शकते. भगतजीला पण अटॅक येऊन गेलेला होता. त्यावेळेस ते काय केले होते की वाशिमला माल विकायला घेऊन गेले होते. त्यावेळेस त्यांना नाही का थोडंसं माल विकल्याच्यानंतर ते वाकून असे सावरू लागले, तर त्यांना अटॅक आला होता. तर त्यावेळेस मी शेतात होती, पण परमात्म्याच्या दयेने, संत रामपालजी महाराजाच्या दयेनं त्यांनाही काहीच झालं नाही. तर त्यांना सगळे हे केले, रिपोर्ट वगैरे काढले, पण त्यांना अटॅकाची काहीच हे दिसलं नाही. आपल्या ह्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे दुःखी आज परमेश्वर प्राप्तीसाठी भटकत आहेत किंवा त्यांच्याकडे जे काही दुःख आहे ते दुःखाचं निरसन करण्यासाठी आज अनेकशा देवीदेवतांचे ते मंदिरे पूजत आहेत, साधू संतांकडे जात आहेत, जादूटोणा करत आहेत, मेडिकल ट्रीटमेंट घेत आहेत, परंतु त्यातून त्यांना आराम मिळत नाही. तर अशा सर्वांसाठी आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? सर, मी संदेश तर देऊ शकत नाही, पण मी प्रार्थना करू शकते त्यांना, की मी पण अशीच भटकलेली होती. त्यावेळेस मला मोक्षाचा मार्ग भेटला, त्यांना पण भेटावं हे मोक्षाचा मार्ग. त्यांना संत रामपालजी महाराजाचं ज्ञान समजावं, सत्संग ऐकावं. जर एखाद्या साधकाला आपल्या दुःखाचं निरसन करायचं असेल आणि त्यालासुद्धा मोक्षाचा मार्ग पाहिजे असेल, तर तो साधक किंवा ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? विवेक द चॅनलवर सत्संग येतात, त्याच्यात त्यांना नंबर हे करायचा, फोन करून त्यांना पण ही नामदीक्षा घेऊ शकतात. जसं तुम्ही सांगत आहात की आज संत रामपालजी महाराजांच्या दयेने महाराष्ट्रामध्ये नव्हे तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये, किंबहुना या पूर्ण देशामध्ये विविध ठिकाणी संत रामपालजी महाराजांची नामदान केंद्र स्थापित झालेली आहेत आणि तेथे जाऊन साधक संत रामपालजी महाराजांशी जुळू शकतो. आजच्या घडीला आपल्या टी व्ही चॅनलवर जे काही नंबर फ्लॅश होत आहेत त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला तेथे जाऊन अगदी निशुल्क संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा मिळू शकते. नामदान स्थळावर गेल्यावर निशुल्क नामदीक्षा भेटू शकते आणि त्यांना एक भक्तिबोध पुस्तक म्हणून तर भेटते, जलामृताची बॉटल बी भेटते, एक कार्ड बी भेटते. धन्यवाद साहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.